यानंतर मी पुन्हा एकदा उठाव साहित्य मंचाचा एक दमदार आवाज बबन सरोदे यांना पाचारण करतो। एक शेर असा आहे चळवळीवरचा, पाण्यावरच्या बुडबुड्यांना मोती म्हणायचं सोडून दिलंय आम्ही। पाण्यावरच्या बुडबुड्यांना मोती म्हणायचं सोडून दिलंय आम्ही, चळवळीतील स्वार्थी लुडबुड्यांना नेते म्हणायचं सोडून दिलंय आम्ही। पाण्यावरच्या बुडबुड्यांना मोती म्हणायचं सोडून दिलंय आम्ही, चळवळीतील स्वार्थी लुडबुड्यांना नेते म्हणायचं सोडून दिलंय आम्ही। अरे एकच होता लढवय्या एकच विजेता भीम माझा, एकच होता लढवय्या एकच विजेता भीम माझा, चिरीमिरी विजयावर समाधान मानणाऱ्यांना जेते म्हणायचं सोडून दिलंय आम्ही। कविता असे 2 पिढीतली। कवितेचं नाव आहे प्रश्नचिन्ह। ही कविता ज्यांना चळवळ माहिती आहे त्यांच्यासाठी आहे, कारण या कवितेतला जो प्रश्न आहे तो जर कळाला नाही तर कविता कळणार नाही, आणि म्हणून ज्यांना चळवळ माहिती आहे त्यांच्यासाठी कविता आहे। कवितेचं नाव आहे प्रश्नचिन्ह। कविता असे, सांगत होतो भावी पिढीला, सांगत होतो भावी पिढीला, गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढाईची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची। सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढाईची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची। इतक्यात माझं बारकं पोरग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल, इतक्यात माझं बारकं पोरग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल, मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो, अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्री दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या। मी सांगू लागलो, अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्री दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या। पोरग परत माझ्या नजरेत आपली करडी नजर मिसळून म्हणाल, पोरग परत माझ्या नजरेत आपली करडी नजर मिसळून म्हणाल, बा मनोहर कदमचं काय झालं? मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ, मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ, प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जाळ, राजाची डरकाळी, नाम्याची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा त्वेष, रामदासचा आवेश, जवी अवी अर्जुनचा जोश। मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ, प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जाळ, राजाची डरकाळी, नाम्याची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा त्वेष, रामदासचा आवेश, जवी अवी अर्जुनचा जोश। पोरांनी माझ्या दंडाला धरला, आता पोरांनी माझ्या दंडाला धरला आणि जरा चढ्या आवाजात विचारलं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं, मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि सांगू लागलो, प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, रिडल्सचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत, पोचीराम, गौतम सारख्यांचा बाणेदारपणा। मी सांगू लागलो, प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, रिडल्सचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत, पोचीराम, गौतम सारख्यांचा बाणेदारपणा। पोरांनी मला गदागदा हलवलं, पोरांनी मला गदागदा हलवलं आणि जोरात ओरडला, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात आसूने अंगार एक झाला होता, उद्वेगानं त्याचा देह थरथरत होता। क्षणभर थांबलो, क्षणभर थांबलो, माझ्या डोळ्यात साचलेलं तळ गालावर न ओघळण्याची खबरदारी घेत म्हणालो, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही, पण आम्ही बुळे झालोय, आता आम्ही बुळे झालोय। माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, डोक्याला निळा झेंडा बांधून माझ्या तोंडावर पचकन थुंकला आणि घराबाहेर पडला, तो घराबाहेर पडला। मनोहर कदम, मनोहर कदम घाटकोपरच्या आपल्या 11-12 शहीदांच्या हत्याकांडाला जबाबदार झालेला एक अधिकारी, आणि मनोहर कदम आणि आपण हे जे काय चाललेलं आहे त्याविषयी खरं तर आपल्याला सणसणीत चपराक लगावणारी ही कविता आहे। ज्यावेळी गौतम वाघमारेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं म्हणून स्वतःला जाळून घेतलं, नांदेडचा गौतम वाघमारे,
त्यावेळी आमच्या गोवंडीच्या एका कवी मित्रांनी अशी कविता लिहिली होती की अरे कोण म्हणतं गौतमनी जाळून घेतलं, अरे कोण म्हणतं गौतमनी जाळून घेतलं, प्रकाशनी सरण रचलं, रामदासनी रॉकेल ओतलं, गवईनी काडी लावली आणि तुम्ही आम्ही अंग शेकून घेतलं. अरे कोण म्हणतं गौतमनी जाळून घेतलं, अरे कोण म्हणतं गौतमनी जाळून घेतलं. नुसती दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा वामनदादा म्हणतात त्याप्रमाणे अरे मीच माझा केला गुन्हा, अरे मीच माझा केला गुन्हा, दोष देऊ कुणा सांगा, दोष देऊ कुणा. असा दोष कुणाला द्यायचा अर्थ नाही, आपणच आपला गुन्हा केलेला आहे याचं एक अत्यंत ज्वलंत चित्र बबननी मनोहर कदम या कवितेत आपणाला दाखवलेलं आहे.